सुरुवातीला मोठी बातमी, शिखर बँक घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे। शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारलेला आहे। आरोपांमध्ये अपहराचे पुरावे नाहीत असं न्यायालयाने म्हटलंय। प्रकरणातून 70हून अधिक लोकांना त्यामुळे दिलासा मिळालाय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद करण्यात आलेली आहे। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे पवार कुटुंबाला दिलासा मिळालेला आहे। मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, ज्यावर निकाल देताना विशेष न्यायालयाने मोठं निरीक्षण नोंदवलंय। संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडीचा हेतू दिसून येत नाही। तसंच बँकेच्या संचालकांमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडलेले नाहीत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आता पवार कुटुंबियांना हा मोठा दिलासा, क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारलेला आहे, काय अपडेट? प्राजक्ता, ज्या प्रकरणाला आपण गेली अनेक वर्ष शिखर बँक घोटाळा म्हणत होतो, तो आता घोटाळा नसल्याचं कोर्टाने खरं स्पष्ट केलेलं आहे। 2002 पासून 2017 पर्यंतचं आपण हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर प्रकरण असं होतं की शिखर बँकेने काही कारखान्यांना, साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड ते साखर कारखाने करू शकत नव्हते आणि त्यानंतर त्या साखर कारखान्यांचा लिलाव केला जातो। कोणतेही ॲसेट असेल त्या ॲसेटचा लिलाव केला जातो, तर ते हे कारखाने होते यांचा कमी दरामध्ये, खूप कमी पैशांमध्ये लिलाव केला गेला असा आरोप ठेवण्यात आला होता। जवळपास 25,000 कोटींचा लॉस चा घोटाळा हा होता असा आरोप ठेवण्यात आला होता। आणि या महत्वाचं म्हणजे या आरोपामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, रोहित पवार असतील यांच्यासह 70 लोकांवरती या आरोपांचा ठपका ठेवण्यात आला होता। पण फेब्रुवारी महिन्यामध्ये खरं तर आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट जाहीर केला होता आणि कोर्टाने खरं तर तो आता मंजूर केलेला आहे। आणि कोर्टाने हे सुद्धा म्हटलंय की हे जे आरोप आहेत, ते आरोप झाले त्या आरोपांमध्ये कोणताही अपहार किंवा चुकीचा हेतू नाहीये, कोणत्याही प्रकारची बेईमानी इथे दिसून येत नाही आणि याच आधारे आता कोर्टाने या सगळ्या 70 लोकांना क्लीन चिट दिलेली आहे। बरं, संकेत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।